नमस्कार. वेलकम बॅक यू ऑल इन आवर चॅनल. आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. ह्या चॅनलवर आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आपण सेंटेन्स थ्रू इंग्लिश शिकणार आहेत. लहान मूल जेव्हा जन्म घेतं त्यानंतर ते कशी त्या घरातील भाषा शिकतं हेच ऐकून त्याच्या कानावर जे काही तिथली घरातील जी काही लँग्वेज असेल ती सारखी कानावर पडते, ते वाक्य शिकतं. ते काही ग्रामरचे वगैरे काही मागे लागत नाही, ते डायरेक्ट वाक्यांथ्रूच इंग्लिश शिकतं. तसाही आपण इथे जे काही इंग्लिश शिकणार आहे ती सेम वेने आपण शिकणार आहोत. आपण डिरेक्ट सेंटेन्सेस यूज करून आपण इंग्लिश शिकणार आहोत. आपण जे काही रोज बोलतो, आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतो, तर तीच काही आपण सेंटेन्सेस घेणार आहोत आणि ती इंग्लिशमध्ये कशी आपण यूज करायची ते इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी आज एक खूप छान विचार वाचला. तो विचार तुम्हाला सांगते. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार आणि सततचे प्रयत्न हे खूप गरजेचे असतात. त्यामुळे सकारात्मक विचार आणि सततचे प्रयत्न नेहमी करा, यश नक्की मिळतं. अच्छा, ठीक आहे, चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला सांग. मला सांग. आपण जेव्हा कधी कुठे जातो, मित्रांमध्ये जातो, तेव्हा आपण काय म्हणतो की मला सांग काय झाले. तर तेच सेंटेन्स आपण कसं बोलणार की मला सांग, म्हणजे टेल मी. नेक्स्ट आहे, हे पुरेसे आहे. हे पुरेसे आहे. सपोज आपल्याला कोणीतरी जेवायला वाढतं आहे, तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, हे पुरेसे आहे, मला जेवढं वाढलं तेवढं पुरेसे आहे. तेच सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार, दॅट्स इनफ. दॅट्स इनफ. नेक्स्ट आहे, रडू नकोस. एखादं छोटं मूल रडत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ए बाळा रडू नकोस, काय झालं आहे तुला. तर ते इंग्लिशमधून आपण कसं बोलणार, डोंट क्राय. डोंट क्राय. नेक्स्ट आहे, मज्जा कर. सपोज एखादं मुलगा किंवा मुलगी पिकनिकला चालले तर त्याचे पॅरेंट्स काय म्हणतात, जा बाळा मस्त मज्जा कर पिकनिकमध्ये. तर मज्जा करला काय म्हणायचं, एन्जॉय युअर सेल्फ. एन्जॉय युअर सेल्फ. नेक्स्ट आहे, मला जाऊ दे. मला जाऊ दे. सपोज आपण कुठे मित्रांमध्ये गप्पा मारत आहे आणि आपल्याला अचानक आठवलं की मला कुठेतरी जायचं आहे, तर आपण समोरच्याला काय म्हणतो, मला जाऊ दे. तर सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार, लेट मी गो. लेट मी गो. नेक्स्ट आहे, धीर धर. धीर धर. सपोज कोणी एखादं पेशंट गेलं हॉस्पिटलमध्ये आणि सपोज एखादं छोटं बाळ आहे आणि त्याला इंजेक्शन द्यायचं आहे, ते रडायला लागलं तर आपण काय म्हणतो, धीर धर बाळा, काही नाही हो, धीर धर. तर धीर धरला आपण काय बोलणार, हॅव पेशन्स. हॅव पेशन्स. नेक्स्ट आहे, दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. सपोज आपण थंडीचे दिवस आहेत सध्या आणि कोणीतरी आलं अचानक घरामध्ये आणि त्याने दरवाजा उघडा ठेवला, तर आपण त्याला काय बोलतो की दरवाजा बंद कर बरं प्लीज तेवढा. तर आपण तेच इंग्लिशमधून कसं बोलणार, शट द डोर. शट द डोर. नेक्स्ट आहे, खिडक्या खोल. नेक्स्ट आहे, खिडक्या खोल. सपोज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खिडक्या बंद आहेत घराच्या आपल्या रूमच्या आणि कोणी आलं तर आपण काय म्हणतो, प्लीज तेवढ्या खिडक्या खोल बरं. खिडक्या खोल. त्याला इंग्लिशमधून कसं बोलणार आपण, ओपन दी विंडोज. ओपन दी विंडोज. नेक्स्ट आहे, माझ्यासोबत ये. माझ्यासोबत ये. सपोज आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपण आपल्या भावाला बोलतो आहे की चल प्लीज माझ्यासोबत चल बरं, तू माझ्यासोबत ये. तर तेच सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं यूज करणार, कम विथ मी. कम विथ मी. ओके. नेक्स्ट आहे, पंखा चालू कर. आपण त्याला आता पंखा किंवा फॅनही बोलतो. सपोज कोणीतरी रूममध्ये गेला आणि आपल्याला खूप गरम झालं आहे आणि कोणीतरी आलं आहे आपल्यासोबत, तर आपण बसलो सपोज बेडवर आणि समोरचा व्यक्ती आहे आपल्यासमोर, तर आपण काय बोलणार त्यांना, प्लीज तेवढा पंखा चालू करतोस का, किंवा पंखा चालू करतेस का. तर पंखा चालू करला काय बोलायचं, स्विच ऑन द फॅन. स्विच ऑन द फॅन. बरं, हे फूल कसं वाटलं तुम्हाला, कमेंटमध्ये मला नक्की सांगा फूल कसं वाटलं. आणि हे बघा, आपण जे काही इंग्लिश शिकत आहोत ना, त्यासाठी काही आपण कंपल्सरी रूल्स फॉलो करणार आहे. त्या रूल्सचा तुम्हाला खूप म्हणजे खूपच बेनिफिट होईल. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये उतराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर ते कंपल्सरी रूल्स असे आहेत की आपण हे जे काही
आपण ही जी काही इंग्लिशची जर्नी आहे त्यासाठी काही कंपल्सरी रूल्स आपण फॉलो करणार आहे. तर ते पहिलं रूल आहे त्यातला, की हे जे काही आपण बघितलेलं आहे याचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे एक छानशी नोटबुक करा, त्यामध्ये हे सर्व लिहून काढा. सेकंड थिंग, तुम्ही हे जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही थोडंसं जोरात बोलायचं, मोठ्या आवाजात बोलायचं. आणि नेक्स्ट आणि मोस्ट कंपल्सरी, की हे जे काही सेंटेन्सेस आहे जेव्हा आपण बोलतो, आपली जी काही भाषा असेल तेव्हा ही सेंटेन्सेस जर आली त्यामध्ये, तर तुम्ही कंपल्सरी ही सेंटेन्सेस इंग्लिशमधूनच यूज करणार आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश शिकत राहा, इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहा. टेक केअर, बाय.